होणाऱ्या 32 रायगड लोकसभा मतदारसंघातून देशाच्या आपल्या मतदारसंघाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या पाठीमागे मतदान रूपी आशीर्वादाची ताकद आणि शक्ती द्या असं सांगण्यासाठी आज निजामपूरच्या परिसरातील एक विराट जाहीर सभा या ठिकाणी होत आहे। या सभेला ज्यांनी नुकतंच या ठिकाणी संबोधित केलं, महाराष्ट्राचे शिवसेनेचे उपनेते मुख्य प्रतोद महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कर्तव्यदक्ष आमदार भरत शेठ गोगावले, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले विकासजी गोगावले, अरुण टाके, या मतदारसंघाचे माझे पक्षाचे अध्यक्ष बाबू शेठ खानविलकर, राजू शेठ साबळे, सुभाष केकाणे, विजयराव सावंत, निलिमाताई घुसाळकर, जिल्ह्याचे प्रमुख प्रमोदजी घुसाळकर, फैसलजी पुपेरे, भारतीय जनता पक्षाचे श्री कासारजी, देवेंद्रजी गायकवाड, बरेच वर्षे माझ्या समवेत होते आणि आता तुमच्या समवेत गेलेले राजाभाऊ रणपिसे, संदीप जाधव, तुकारामजी सुतार, सर्व सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र आणि अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम निजामपूर भागातील ग्रामस्थ बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, रणरणत्या रखरखत्या उन्हात प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात। माझ्या बरोबरीने भरोश्याच्या वरत प्रेम या ठिकाणी आपण दर्शवलं, त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या सर्वांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छित आहे। राजकारणामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या पैकीचे फेरबदल होत असतात, काही नवीन राजकीय समीकरण उदयाला येत असतात, ज्याच्यातून बहुजन समाजाचं हित, भागाच्या विकासाच्या कल्पनांना एक मूर्त स्वरूप देण्याची संधी त्या निमित्ताने प्राप्त होत असते। एक नवीन समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अलीकडेच तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं। भरतशेठ या विभागाचा आणि माझा संबंध गेले 40 वर्षापासूनचा आहे। या 23 मेला माझ्या राजकीय जीवनाला 40 वर्ष पूर्ण होती, पण त्याच्या अगोदरपासून माझे वडील तटराजीराव तटकरे साहेब असतील, बिनविरोध निवडून गेलेले रामभाऊ म्हाळुंगे साहेब असतील, या प्रबुद्धीने या सगळ्या परिसरामध्ये समाजकारण राजकारण करण्याचा त्या निमित्ताने प्रयत्न केला। पण गेल्या 40 वर्षाच्या सेवेमध्ये निजामपूर भागाच्या वाड्या वस्तीमध्ये कानाकोपऱ्यामध्ये काही ना काहीतरी सेवा देण्याचा प्रयत्न केला, निश्चितपणे त्या ठिकाणी झाला। अनेक ठिकाणी मूलभूत पायाभूत सुविधा सुद्धा त्या कालावधीमध्ये नव्हत्या, त्या निर्माण करण्यामध्ये मला यश मिळालं, कारण या भागाचं मी 15 वर्ष सलग विधानसभेवरती प्रतिनिधित्व केलं। त्या अगोदर मी जिल्हा परिषदचा अध्यक्षही होतो, पण मला समाधान वाटतंय की ज्या पद्धतीने मी या सगळ्या परिसरामध्ये लक्ष दिलं, तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा काकणभर जास्त भरत शेठ तुम्ही या विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न केलात, याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करू शकतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना तुमचा आणि माझा हा रायगड किल्ला त्या कालावधीमध्ये त्यांनी निवडला। इथे स्वराज्याचं तोरण त्या कालावधीमध्ये केलं गेलं। 18 पगड जातीला, बाला बलुतेदारांना, सर्व धर्मीयांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असतानाच अनेक वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची पायजूळ या निजामपूरच्या बाजारपेठेतून अनेक वेळेला गेली असते। कधी सुरतेवर आक्रमण करायला गेले असते, कधी दिल्लीला, आग्र्याला मिर्झा राजे जयसिंग यांच्यामुळे औरंगजेबाला त्यावेळेला भेटण्यासाठी दिल्लीच्या आग्राच्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी गेले असतील, किंवा औरंगाबादला दिल्लीवरून निघाल्याच्या नंतर पुन्हा एकदा संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं, त्याला पुन्हा एकदा जिजाऊंच्या भेटीसाठी ज्यावेळेला ते रायगडावरती पोहोचले असतील, त्याच वेळेला या सगळ्या परिसरामध्ये पायदूळ झाडत झाडत छत्रपती शिवाजी महाराज त्या कालखंडामध्ये गेले। असा या सह्याद्रीच्या खुशीत असलेल्या निजामपूर भागामध्ये दुर्गम डोंगरा तितकंच वास्तव्य सुरत, मुंबई, पुणा, कल्याण डोंबिवलीच्या परिसरामध्ये, पण या सगळ्या परिसराने आपली वैशिष्ट्य गेली अनेक वर्षे त्या ठिकाणी सातत्याने जपली। म्हणून मी सांगितलं की राजकारणामध्ये अनेक वेळा फेरबदल त्या ठिकाणी होत असतात, फेरबदलामध्ये समीकरण त्या ठिकाणी होत असतात। पहिला नाद आहे या व्यासपीठावरती आज आम्ही सगळेजण एकत्रित आलेलं पाहायला मिळतात। यापूर्वी आपण परस्पर एकमेकांच्या विरोधामध्ये राजकीय लढाई लढत आलो, ती काय भरत शेठ व्यक्तिगत लढाई आपली त्या ठिकाणी नव्हती। विचाराच्या माध्यमातून जो विचार आम्ही त्या ठिकाणी घेतला, तो विचार आम्ही त्या ठिकाणी करत होतो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन ज्वलंतपणाने तुम्ही त्या ठिकाणी काम करत आलात,
तीच एक तऱ्हेची वैचारिक लढाई गेल्या अनेक वर्षापासून या सगळ्या परिसरामध्ये होती आणि नवीन राजकारण देशाच्या हिताच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचं. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जगाने देशाने जगाच्या पाठीवरती एक वेगळा पेच विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने जाऊन ज्यावेळेला तुलना करत झालं जरा थोडंसं जेवण 5 मिनिटं आणायचं थांबा बाबूशेठ प्लीज प्लीज जरा एक 10 मिनिटात मी भाषण आटप आणूच दाखवा ना 5 मिनिटं. जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताला गौरवाचं स्थान त्या ठिकाणी मिळालं. वेगवेगळ्या पैसा या भारत देशामध्ये योजना आणण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये निश्चितपणे झालेला आपल्याला अनुभवायला मिळू शकला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं एक सरकार त्या ठिकाणी आलं. देवेंद्रजीची साथ त्यावेळेला मिळाली. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक व्यापक निर्णय त्या ठिकाणी घेतला. ज्या विचारावरती दीर्घकाळ आम्ही राजकीय वाटचाल केली तो आमचा शाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेचा विचार आणि बहुजनांच्या हिताच्या दृष्टिकोनातून स्वर्गीय चव्हाण साहेबांनी दिशा दिली होती महाराष्ट्राला की बहुजनांच्या व्यापक हितासाठी आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे. आज बरेचसे आपण सगळेजण सत्तेमध्ये आहोत तर सत्ता उपभोगण्यासाठी नाही आहोत, सत्यासाठी आहोत. सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी आपल्याला पावलं त्या ठिकाणी उचलायची आहेत आणि म्हणूनच 10 पानं लिहिली तरी सुद्धा त्या पानावरती राहील नाही इतकी यादी गेल्या 2 वर्षामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी करता आली. आज सत्तेचा असलेला एक महिमा आहे असं जर का मी म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकत नाही. सत्ता उपभोगायची असती तर बरेचसे तुम्ही त्या पद्धतीने काम करू शकला असता. ज्या मतदारांनी गेली 15 वर्ष संघर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी केली त्या या दुर्गम भागाला मी न्याय दिला पाहिजे ही मनस्वीपणाची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी स्वीकारली. अनेक वेळेला मी सुद्धा तुमच्यावरती टीका कदाचित केली असेल. टॉवेल वनात सुद्धा आम्ही काय वेळेला बोललो असेल पण या टॉवेलमध्ये सुद्धा काय दडलंय ते विकासाचं सुद्धा पूर्वी जादूगार असं दाखवायचं असं आता हा नवा विकासाचा जादूगार भरत गोगोलाच्या रूपाने आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतो. मी विकासाचं काम दीर्घकाळ 40 वर्षामध्ये करत आलं. मला तर काही कुठली ताकद नाही पण तरी सुद्धा विकास काम करणं आणि लोकांच्या संवेदना मनामध्ये ठेवत त्याच पद्धतीने गतिमान पद्धतीने काम करणं या भूमिकेवरती आपण ज्याला काम करत असतो त्याला लोकांचं पाठबळ आपल्या पाठीमागे निश्चितपणे उभं राहतं. संसदेमध्ये गेल्या 5 वर्षापूर्वी मला काम करण्याची संधी मिळाली. मोदी नावाचं जबरदस्त तुफान देशभरामध्ये 2019 सालामध्ये आलं होतं. आताही आहे 14लाही होतं. त्यावेळेला फार थोड्याशा फरकाने मी त्यावेळेला पराभूत झालो. त्यावेळेला सुद्धा बाबूशेठ तुम्ही काय राजाभाऊ काय सर्वांनी मग थोडंसं अधिक काम केलं असतं तर 14ला ह्यांनी त्यावेळेला बरंच काहीतरी केलं. 2019 सालामध्ये सुद्धा या मतदारसंघातून मताधिक्य जरूर त्या ठिकाणी मिळालं आणि विजयाची मुहूर्तमेढ होणारा महार विधानसभा मतदारची सुरुवात कुठून होते तर ती माझ्या निजामपूर भागापासून. कडाबीच्या देवीचा उल्लेख विकास तुम्ही या ठिकाणी केला, भरत शेट्टी या ठिकाणी केला. माझ्या निवडणुकीचा विधानसभेचा अर्ज कडाबे मातेच्या जवळ चरणी मस्तकी लावल्याच्या शिवाय मी कधी विधानसभेमध्ये भरलेला नव्हता. आज आपण निष्ठुरपणे ठरवूया जे मतदान लोकसभेला सुनील तटकरेला होईल तेवढंच मतदान भरत गोगोलेला विधानसभेला होईल असा शब्द सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देऊ इच्छित आहे. बिलकुल शंका विकास शेठ तुमच्या मनामध्ये राहू नये. गावागावामध्ये प्रत्येकाचा कदाचित संघर्ष असू शकतो, गाव पातळीवरती राहू शकतो, दीर्घकाळचा त्या ठिकाणी राहू शकतो पण आता कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सुद्धा माझी या निमित्ताने विनंती आहे व्यासपीठावरती आपण एकत्रित झालो. परवा तुम्ही प्रमुख कार्यकर्ते बसलात, तुम्ही एकत्रित झालात पण जोपर्यंत वाडा वस्तीमध्ये जात गावागावातल्या कार्यकर्त्यांचा आपापला संघर्ष जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये असलेलं किलबिश आपल्याला दूर करता येणार नाही. त्याची जबाबदारी इथे बसलेल्या तिथे बसलेल्या आणि पाठीमागे बसलेल्या माझ्या सर्व सहकार्यांना त्या ठिकाणी निमित्ताने घेतली. एक मजबूत असा एक भाग कदाचित त्या मतदारसंघातून बरेचसे तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलात, आपल्या प्रति मताधिकाऱ्यांनी त्यावेळेला निवडून आल्या. त्याही मतदारसंघापेक्षा जास्ती मताधिक्य देण्याचं काम हा निजामपूर विभाग करेल असा शब्द सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी देऊया. पण हे केवळ सत्तेसाठी नाही आहे. बहुजनांचा व्यापक हित लक्षामध्ये ठेवत वेळा भागाच्या परिसरामध्ये आलेले औद्योगिक कारखानदारी जी आणण्यामध्ये त्यावेळेला मला मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना यश मिळालं. नवोदय विद्यालय या सगळ्या परिसरामध्ये आणता आलं. ITIची स्थापना या सगळ्या परिसरामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी करता आली. विकासाचं जाळं त्या ठिकाणी विणलं जात असताना रस्त्याचं जाळं त्या ठिकाणी विणलं गेलं आणि आज या सर्वांच्या बरोबरीने आणि त्याच्यापेक्षा काकणभर सरस राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना आणण्यासाठी आज बरेचसे तुम्ही
अतिशय प्रचंड पद्धतीची मेहनत त्या ठिकाणी घेतात. आपल्याला समाजाला अगदी एका उन्नतीवरती न्यायचं. 50% माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आल्या. भारत सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारच्या ज्या ज्या काही योजना आहेत महिलांच्या कल्याणासाठी त्या प्रभावीपणे आपल्याला राबवायच्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आदित्यने ज्यावेळेला 4थं महिला धोरण मांडलं त्या महिलांच्या योजना आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये राबवायच्या. मी काम केलं खासदार म्हणून. गीते साहेब हा जो रस्ता झाला एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी केला. पण मी ज्यावेळेला नगर विकास खात्याचा राज्यमंत्री झालो त्यावेळेला या रस्त्याच्या कामाला गती दिली आणि नंतर विजयसिंग मोहितेंच्या उपस्थितीमध्ये आम्ही त्या रस्त्याचं लोकार्पण त्या मधल्या कालावधीमध्ये केलं. आज मला समाधान वाटतंय की तामाणे घाटामधला रस्ता तो दिघीपर्यंत जातो. चांदणी चौक पासून आता हा राष्ट्रीय महामार्ग झाला. याचं श्रेय खासदार म्हणून सुनील तटकरे जातं पण त्याचं जास्त श्रेय नितीन गडकरी साहेबांना सुद्धा जातं. त्यामुळे आज पुण्यावरचा कुणी आपला माणूस 2 तासाच्या आत भरत शेठ आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी होऊ शकतो. इथूनच वेल्ह्याला जाणारा एक तिसरा रस्ता होऊ शकतो जसा भरण घाटाचा रस्ता आहे. तुम्ही पण प्रयत्न करा मी पण प्रयत्न करेन आणि 2025 सालाच्या आत 1 वर्षाच्या आत इथून वेल्ह्याला जाणारा रस्ता जो मधला असेल तो करण्याचं काम सुद्धा आपण दोघांनी संयुक्तपणाने करूया आणि त्याच्यातून या भागाच्या विकासाच्या कामाला एक वेगळी चालना त्या ठिकाणी मिळू शकते. कुंभ्यावरना पण एक आहे. हो साहेब बरेच दिवसांनी भेटल्यामुळे बघायला त्यांची किती आठवण झाली. राजा भोला बघा अरे काळाचा महिमा आघात आहे बाबा. मी ना इतके दिवस दिसलो सुकले होते ते आता मी दिसल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरची थजिली तुम्ही बघा फक्त काय काय होते ते. ते नका नाव घेऊ आता बाबा. आता अरे पण आता आम्ही करू ना. तुम्ही काय काळजी करता. आता तिथे सुनेत्रा वहिनीच लोकसभेमध्ये निवडून येणार आहेत. त्याच्यामुळे दादा आहेत असं समजा इथे मी आहे भरत शेठ आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आहेत असं समजून त्या कामाला आपण त्या ठिकाणी चालना देऊया. या सगळ्या परिसराचं सामाजिक आर्थिक पूर्णपणाचं चित्र बदलण्याची ताकद आपल्याला नक्की त्या ठिकाणी मिळू शकते. एक काही मी 85 ला विधानसभेच्या निवडणुकीला आलो त्याला गावात एकच चहाचा हॉटेल भरत शेठ. तो पण कान म्हणतो ना आपण चहाचा कपाचा तो तुटलेला अशी अवस्था. पण आता आपण एका हॉटेलमध्ये थांबलो ते सुद्धा आपल्याच इथल्या सहकार्याचं आहे. आज या रस्त्यावरती रोजगाराची साधनं त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. कारखानदारी आल्याच्या नंतर एक वेगळा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकत असतो. आज पूर्णपणाचं चित्र बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही असताना या सगळ्या कामाला गती आम्हाला त्या ठिकाणी देता आली म्हणून आम्ही ठामपणाने सांगतो आता आम्ही कामाची माणसं आहोत. अनंत गीतेंची निजामपूरला सभा झाली की नाही मला माहित नाही पण आता एवढी सभा झाल्याच्या नंतर विकास ते सभा घेण्याचं धाडस करतील की नाही मला शंका आहे. आणि घेतलीच तर कुठल्या तरी गल्लीमध्ये घेतील. पण त्यांना जे काय घ्यायचं ते घेऊ द्या. पण त्यांना जा विचारलं पाहिजे की 30 वर्ष तुम्हाला संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तुम्ही 10 वर्ष देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून तुम्ही राहिलात. एखादं तुमचं काम दाखवा. तुमच्याकडे ऊर्जा खातं होतं. हा जो कुंभे काळाचा प्रकल्प आहे ज्याची आता यांनी प्रशासकीय मान्यता सुधारित प्रशासकीय मान्यतेचा भरत शेट्टी या ठिकाणी उल्लेख केला. 1250 कोटीची का किती कोटीची आहे तुमचं श्रेय त्याच्यामध्ये जास्त आहे. पण ईपीसीला दादांना घ्या म्हणून मला सांगण्यासाठी आपण बोललो एकत्रित आपल्याला काम. पण ऊर्जा खातं असताना त्यांना ते काम करता आलं. देशामध्ये अवघड खात्याचं मंत्रिपद होतं त्यावेळेला सुद्धा रोजगाराची साधनं निर्माण करता आली असती. कामात ज्यांचा सुतराम संबंध आला नाही भावनेवरती आधारित राजकारण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मतं मिळतात. हे निष्क्रिय माणसाला दुर्दैवाने गेल्या 30 वर्षामध्ये संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण अलीकडच्या कालावधीमध्ये मी काल गुहागरला होतो. कार्यकर्ते आणि नेते सांगत होते की 8 वेळेला ते निवडणूक लढले ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने लढले. 8 वेळेला भारतीय जनता पक्षाने त्यांना मदत केली. वाजपेयी आणि म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आणि आज टीका टिप्पणी अत्यंत घातलाग्य पद्धती करतात. अलीकडे त्यांच्या तोंडामध्ये शैतान बाटली बूच. 30 वर्ष पत्रकार मित्र तुम्ही आहात. संसदेमध्ये काम करणारे माणसं कुठल्या पातळीवरती उतरा हे इतकं सोपं नाही. यांना बाटलीत बंद करणं ते कधी कोणाला बंद करून टाकतील तर कधी त्यांनाही कळणार नाही अशी ताकद असलेली माणसं. त्याच्यामुळे आता ती भाषा विसरा. राजकारणामध्ये एक सभ्यता असली पाहिजे. एक वैचारिक अधिष्ठान असलं पाहिजे. निवडणूक ज्यावेळेला आपण लढवत असतो त्यावेळेला इतके वर्ष आपल्याला लोकांनी संसदेमध्ये काम करण्याची संधी दिली याचं काहीतरी भान असलं पाहिजे. अरे भरत शेठ गोगावले नसते तर 14 सालीच यांना फार मोठ्या मताधिकाऱ्यांनी या सुनील तटकरेंना पारभूत केलं. यांच्यामुळे त्यावेळेला ते ठरले आणि 19 सालामध्ये सुद्धा माझं मताधिक्य 1.5 लाखाच्या पुढे गेलं असतं.
या बाबाने काय काय केलं ते मला माहिती. जसं आता बाबू शेठला सांगितलं की त्यांनी तुमच्यासाठी पुढे करायचं आहे, तन मन धन अर्पून, असंच बोललात ना. तसं तुम्हाला पण सांगतोय, 19ला जसं तन मन धन त्यांच्यासाठी केलं, माझ्यासाठी एकदा आज मला अभिमान वाटतोय की माझी अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझा प्रचाराचा शुभारंभ पहिला प्रथम कुणी फोडला तर तो भरत शेट्टी फोडला. त्याचा आज अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने मी करू. सह्याद्रीच्या कुशीत सुभेदार नरवीर दाराजी मालुसरे यांच्या या उमरटच्या परिसरामध्ये, पितळवाडीच्या परिसरामध्ये माझ्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि या मतदारसंघामध्ये एक झंझावात आज तुमच्या माध्यमातून निर्माण झाल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतंय. मी आदितीला सांगितलं सकाळी निघताना, आदिती थोडी सावध राहा, शिवर्धनच्या पलीकडे आता महाड जाणार आहे, एवढं लक्षात ठेवून काम कर. एवढा तिला आपुलकीचा एक इशारा त्या ठिकाणी दिला. पण हे एवढ्या पुरता सीमित नाही. तुम्ही आता शंका काढू नका शेठ. हे आमच्याबद्दल जे पसरवलं गेलं, तुम्ही 2019 सालामध्ये तुमच्या कर्तृत्वातून निवडून आलात, एक नगभर माझी मदत नाही. 2014ला आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. सुधीर पवार आहेत, राजाभाऊ रणपिसे आहेत, बाबूशेठ खालकर आहेत. आम्ही उमेदवार उभा केला तर तो उदय कोण, कामगार नेता या आपल्या मातृणे पट्ट्यातला अमोणकर. पण या सगळ्यांनी मला सांगितलं, माणिकरावला माझ्याकडे घेऊन आले, मी त्याला प्रदेशाध्यक्ष होतो. तुम्ही सगळ्यांनी सांगितलं मला, मी तुमचं ऐकलं, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्याला एबी फॉर्म दिले होते. त्याचं काम करायच्या ऐवजी माणिकरावच्या सोबत तुम्ही काम करा असं सांगणारा सुद्धा सुनील तटकरे आहे ना. कुठे आपला सुधीर आला होता, कोलाडच्या नाक्यावरती फाट्यावरती बसून माणिकराव आणि मी गाडीमध्ये बसून मोरव्यापर्यंत गेलो होतो. आजपर्यंत बोललो नव्हतो. पण चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न जर का कोण करत असेल, मलाही सत्य सांगावं लागेल आणि मी सत्य सांगितल्याशिवाय राहणार नाही. हा सुद्धा इशारा ज्यांना कोणाला टीका या संदर्भातली करायची आहे त्यांना त्या ठिकाणी करू द्या. फार भक्कमपणे ताकद उभी राहील. आप्पा बावनकर आलात ना, पाटूतला जेवढी कामगिरी तुमच्याकडनं होईल त्याच्यापेक्षा काका नंबर सरस राष्ट्रवादीची होईल, भरत शेठसाठी होईल असा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी देऊ इच्छित आहे. सगळ्यांनाच काढाप्याला जायचं आहे, कोणाला भाषा घालून जाण्याचं नाहीच आहे. बिलकुल कोणाच्या मनामध्ये ती काय शंका कुशंका आपण काय ठेवू नका. उलट उद्याचा महाराष्ट्र 2024 सालामध्ये संबंध निवडणुकीचं लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पहिली निवडणूक त्या ठिकाणी लढली जाते आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदा निवडणूक लढतो आहे. देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्ष तर त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली अनेक निवडणुका त्या ठिकाणी लढवत आला. आपल्या सर्वांच्याच राजकीय जीवनाची परिस्थिती कसोटी आहे आणि त्या कसोटीला आपण निश्चितपणाने, तुम्ही म्हणालात की तुमची परीक्षा आहे, तुमच्या परीक्षेत तुम्ही पास व्हालच, तुम्ही 90% पेक्षा पुढे पास व्हाल तुमच्या परीक्षेत, म्हणजे आताच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या परीक्षेमध्ये त्याच्यापेक्षा 2% जास्त आम्ही पास होणार आहोत. मनामध्ये संभ्रम कोणाचा असता कामा नये. एकच उद्दिष्ट तुमचं आणि माझं समान आहे की या भागातल्या विकासाच्या कामाला चाकरी त्या ठिकाणी द्यावी. तुम्ही राज्य सरकारच्या योजना सांगायच्या, भारत सरकारच्या, त्या आणून आपण एकत्रितपणाने या सगळ्या परिसरामध्ये राबवायचा हे धोरण घेऊन आपण या सगळ्या पुढच्या कालावधीमध्ये काम करत राहूया. एवढंच आज या रणरणत्या उन्हामध्ये या ठिकाणी सांगू इच्छितो. या भागाने एकदा ठरवलं, योग्य पद्धतीने दिशा त्या ठिकाणी मिळू शकते. सुरत असेल, मुंबई असेल, या ठिकाणच्या वास्तव्यासाठी आज अनेक मोठ्या पद्धतीने आज आपल्या या सगळ्या परिसरातील नागरिक त्या ठिकाणी गेले. कसं आणायचं, काय करायचं त्याचं नियोजन तुम्ही सर्वांनी मिळून करा. निवडणुका आल्याच्या नंतर मला आज राजसाहेब ठाकरेंचे आभार मानले पाहिजेत. एकही उमेदवार उभा न करता नरेंद्र मोदी या देशाचे तिसरा पंतप्रधान व्हावेत म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाचा मनापासूनचा पाठिंबा दिला. केवळ उमेदवार म्हणून नव्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून राज ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभारी मानतो आणि त्यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू. आरपीआयचा घटक सुद्धा या ठिकाणी आहे. शोषितांसाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला सामुदायिकरित्या शक्ती त्या ठिकाणी उभी करायची आहे. ते करण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करावं लागेल. निजामपूरच्या पाण्याचा उल्लेख केला. अगोदर 3 वेळेला मी योजना केल्या. आता तुम्ही अतिशय चांगलं काम केलं. MIDCच्या मार्फत मोठ्या प्रमाणावरची योजना त्या ठिकाणी आणली. शुद्ध पाण्याचा पुरवठा त्या ठिकाणी होऊ शकतोय.
ज्याच्यातून या सगळ्या परिसरामधल्या पाण्याची ताण तर भागवली जाईलच, पण नवीन नवीन जे काय रोजगार निर्माण या सगळ्या परिसरामध्ये होत आहे. प्रचंड प्रमाणावरती पुण्यामधून निघालेला पर्यटक या तामणे घाटातून जो काय खाली येतो आहे त्याला एक विसाव्याचं चांगलं ठिकाण निजामपूर आणि निजामपूरच्या परिसरामध्ये निर्माण करायची बांधिलकी घेऊन आपण सगळेजण मिळून कामाला लागूया, एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. 21 तारखेला आपल्याला संयुक्त सभा महायुतीची मुंबईला घाटकोपरला संध्याकाळी 6-7 वाजता काहीतरी नियोजित केलेली आहे. 6 वाजता त्या सभेला आपण सर्वांनी जे मुंबईकर असतील आणि इथे ग्रामीण भागातील सहकारी असतील त्यांनी सुद्धा उपस्थित राहावं. नवी मुंबईला सुद्धा आपल्याकडचा समाज भरपूर आहे, त्यांना सुद्धा कदाचित तिथेच बोलवा, म्हणजे तिथून काय रविवारच्या वेळेला काय नवी मुंबईला जायला काय फार लांब असू शकत नाही. 28 तारखेला नाला सोपारी आहे, 28 तारखेला सुरतला काय सामुदायिक विवाहाचा सोहळा आहे. बघा आपल्यापैकी कुणाला त्या ठिकाणी कसं आमदार साहेबांनी अनेक तुम्ही बाबूशेठ उपस्थित राहू शकता ते पण बघा. आणि 18 तारखेला आपल्याला आनंदराव विकास शेठ, भरत शेठ, बाबू शेठ, अनिकेत शेठ, आनंद शेठ, 18 तारखेला 11 वाजता आपल्याला अर्ज भरायचा. बघा फरक काय बरं शेठ, इतके दिवस तुम्ही भारतीय जनता पक्ष पाठीमागे होता, माणसं विरोध करते, अर्ज भरला गेला ना. आज अर्ज भरायला नेते गेले, आता मोजकी माणसं घेऊन घ्या ना रुंडराव नाही. याचं कारण शक्ती पाठीमागे नसल्यानंतर काय होतं त्याचं एक उत्तम दर्शन आज त्या निमित्ताने मिळालं. हजारोच्या संख्येने आपण त्या ठिकाणी यावं, आशीर्वाद द्यावेत. पण जसा या ठिकाणी अर्ज भरायला जायचा आहे तसं सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला महाडला अर्ज भरायला जायचं असेल त्यावेळेला सुद्धा आपल्याला त्या संख्येने बाबूशेठ जायचं आहे. मापात पाप नाही, हिशोबात खोट नाही. तुम्ही पण करणार नाहीत. आणि आता ह्याने तुमच्या खांद्यावरती हात टाकलाय, त्या खांद्यावरच्या हाताचं रहस्य तुमच्या एवढं मला पण माहिती आहे, तो तसाच राहील एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही त्यांनी व्यक्त करतो. प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात, रणरणच्या उन्हामध्ये त्या ठिकाणी बसलात. शेठला काळजी, पण ते बघा शेठ तिथे केवढी माणसं आहेत, या सगळ्या खुर्च्या भरून केवढी माणसं उभी राहू शकतील. तिकडेही आहे सगळा जनसमुदाय. हा जनसमुदाय आपल्या दोघांच्या वरती प्रेम करणार आहे. तुमचे माझ्या लालाची भाग्य आहे की रणरणच्या 44 टेम्परेचर मध्ये सुद्धा इतका जनसमुदाय येतो. एवढं प्रेम आपण लोकांच्या बरोबर गमावलेलं आहे. त्या प्रेमाच्या उतराई करण्याचं काम आपण सामुदायिकरित्या पुढच्या कालावधीमध्ये विकास कामाच्या रूपाने त्या ठिकाणी करूया, एवढा शब्द देतो. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि ही महायुती त्या निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्या फेट्या महाड मतदारसंघातल्या रवाज्यापासून का तिथून फुटतात. त्याच्यामुळे विकास तुम्ही कदाचित आज असाल मोदींना, तुमच्यापैकी सगळेजण असतात, तर विजय सावंत असतील. पहिली पेटी पहिल्या ज्या 16 पेट्या फुटतील त्या निजामपूर भागातल्या, घड्याळाचा गजर इथून जो निघेल तो धालकाठीच्या टोकापर्यंत ऐकायला जाईल. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ते गीता बागेपर्यंत जाऊन त्या ठिकाणी पोहोचेल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.